गिवअप तर आपण ऑलमोस्ट वाटतंच की आता जसं की आज सगळ्यांचे नंबर्स बघून नंबर ड्रिवन बघून कधी असं वाटेल की आपण एवढं केलेलं आहे बट आपण डाऊनला आहे, आपल्याला अपलिफ्ट करायचं आहे. तर हे सगळं प्रोसेस करताना एकदम सडनली काही चेंज नाही होणार आहे. ॲक्च्युली जर तुमच्या डोक्यामध्ये कुठे असतील की बाबा मला 10 माइलस्टोन चढायचं, तर 10 माइलस्टोनची अपेक्षा पण नाही आहे. जसं की आपण कॉन्झिक्युटिव्हली हे जे मीटिंग्स ठेवलेले आहेत तर ते 2-2 महिन्याला जे ठेवलेले आहेत ते खूप कमी स्पॅनचे टार्गेट सेट केलेले आहेत. सो आपल्याला जस्ट 1% जे जिथं तुम्ही आहात तिथून फक्त एक 1% अपलिफ्ट व्हायचं आहे, जास्त नाही आहे. असं नाही आहे की बाबा 1%ला आहात तर तुम्ही तिथून डिरेक्टली 10% व्हायचं आहे, असं अजिबात नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, जस्ट 1% अपलिफ्ट व्हायचं आहे. तो 1% जो चेंज करायचा आहे ते कुठे करायचं आहे, तर 10 गोष्टींमध्ये नाही करायचं आहे. जसं की आता काल आपण जेवढे पॅरामीटर्स बघितलेत, प्रत्येक रोलचे सेट केलेले पॅरामीटर्स आहेत. जर बिझनेस मॅनेजरसाठी पाहायला गेलं तर त्याचा PUR वाढवायचं आणि कलेक्शन वाढवायचं, दॅट्स इट. तिथे आपला वाढला की ऑटोमॅटिक तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. OEMसाठी जे पॅरामीटर आहेत, कस्टमर कंप्लेंट्स असतील, सॅटिस्फॅक्शन असेल, रिटेन्शनचा रेशो असेल, स्टुडंट पासआउट असेल, डिस्कंटिन्यूमध्ये रेशो कमी गेला पाहिजे, टास्क कंप्लीट झाले पाहिजेत. सो यामध्ये जर पाहायला गेलं तर तुमच्या 3च प्रायोरिटी सेट केले आहेत, तेवढंच 3 प्रायोरिटीवरती काम करायचं आहे. हे बाकीचे जे आहेत ना, हे सगळे पॅरामीटर तुमच्या त्या 3 प्रायोरिटीला कनेक्टेड आहेत, त्याच्यामुळे वेगळं काही नसणार आहे. सो हे जे पॅरामीटर आहेत ते लक्षात ठेवून तेवढं जर तुम्ही काम केलं ना तर ॲटोमॅटिक रिझल्ट मिळणार आहे. सो वी आर नॉट एक्सपेक्टिंग की बाबा डिरेक्टली 1% वरनं 10% तुम्ही व्हा. हे आपल्याला करायचं आहे. हे कधी करायचं आहे, आपल्या जे ऑलमोस्ट नेक्स्ट मार्चपर्यंतच्या मीटिंग आहेत आपल्याला 1% अपलिफ्ट व्हायचं आहे, जास्त पण नाही आहे. सो यामध्ये गिव्हअप करण्यासारखं काही नाही होणार आहे. आणि इथे जनरली जर एक शब्द बोलला तर तुम्ही एवढे मोटिवेट होत आहे. सो जस्ट एक कॉल करा सरांना, तुम्हाला इझिली सोल्युशन्स मिळतात. आणि असं कोणतीच गोष्ट नसतं की जिथं त्याला सोल्युशन नाही आहे. जस्ट त्यावेळेला टॅकल करण्यासाठी यू हॅव टू टेक. बट ॲक्च्युली जसं की आपण सर नेहमी म्हणतात, इफ यू आर टेकिंग ॲक्शन ए तर तुम्हाला रिझल्ट पण एच मिळतात. तर आपल्याला थोडंसं ते 1% वरनं 2% वरती शिफ्ट होण्यासाठी आपल्याला थोडीशी ॲक्शन बी घ्यायचं आहे आणि त्यावेळेला रिझल्ट मिळणार आहेत. कारण विदाऊट चॅलेंजेस कुठलंच काही वर्क नसणार आहे. आणि ते जर बिल्टअप केलं तर तुम्हाला पण त्यामध्ये आपलं जसं काल ठरवलं की आपल्याला रिव्हॉल्युशन आणायचं आहे, तर ते रिव्हॉल्युशन जे असणार आहे ते आपल्या ॲक्शन्समधनंच येणार आहे. सो जस्ट बीट करा, त्याला टॅकल करा, रिझल्ट येऊन जातो. सो एवढंच लक्षात ठेवायचं की 1% आपल्याला जस्ट 2% वरती शिफ्ट व्हायचं, जास्त नाही आहे. आणि मग आपण लास्ट मार्चला बघूया की आपण एक्झॅक्टली किती पुढे आलेलो आहेत, किती माइलस्टोन आपण पुढे आलेले आहेत. मग त्यावेळेला तुम्हाला पण एक अकम्प्लिशमेंट मिळते आणि अजून तुम्ही ग्रो व्हाल. ठीक आहे. सो आता पर्टिक्युलरली प्रत्येक डिपार्टमेंटला टार्गेट सेट करून दिलेले आहेत. OEMचे टार्गेट्स हे मॅम तुम्हाला शेअर करतीलच की ॲक्च्युअल किती नंबर्स आपल्याला नेक्स्ट मीटिंगमध्ये ड्रिव्हन करायचे. आणि सेल्सवाल्यांसाठी तुमचे प्रोजेक्ट अस्तित्वानुसार जेवढे टार्गेट सेट केलेले आहेत तुमच्या KRAमध्ये तेवढ्यालाच टॅकल करायचं आहे. कारण जेवढ्या लीड्स आहेत मोर दॅन तुम्ही एक्सपेक्टेड पण नाही करत आहे तेवढ्या लीड्स आलेले, जस्ट तुम्हाला त्याला क्लोज करायचं. ठीक आहे. सो ही एनर्जी आज जशी आहे तेवढ्याच एनर्जीने वर्क करायचं आहे. आणि असं नाही म्हणत आहे की टोटली 24/7 हीच एनर्जी तुम्ही राहणार. कधी डाऊन होणार आहे, कधी अप होणार आहे. त्याच्यामध्ये इव्हॉल्व्ह होत राहायचं आहे. इव्हॉल्व्ह होऊन तुम्हाला रिझल्ट आणायचं आहे. ठीक आहे.